गुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग। नमस्कार, गरजा रायगड सात संवाद मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला की ज्याची ओळख करण्यापेक्षा त्यांची गाणी ऐकलं की सर्व महाराष्ट्राला नव्हे, देशाला नव्हे तर जगात जे गाजतात, तर आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत। तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या, माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या, माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या गाणं। पावलाने आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार, एका हरणीनं केली धक्क्या। पावलाने आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार, एका हरणीनं केली। तू मला अंकुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग। तू मला अंकुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरनी शिकारी। एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे। मित्रांनो, ऐकलत ना, तर ह्या गाण्यांचे गीतकार आहेत डॉक्टर विनायक यमुना हबू पवार। नमस्कार सर, मध्ये आपलं स्वागत आहे। खूप मित्रांनो, पेणमध्ये कामानिमित्त आलोय आणि पेणकर झाले। बऱ्याच जणांना माहिती आहे, जो पेणला जन्मला तो मूर्तिकार झाला, परंतु जे कामानिमित्त येतात ते पेणकर होऊन जातात। त्यातलेच डॉक्टर विनायक पवार हे गीतकार आहेत। अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहेत, महाराष्ट्राला नव्हे जगाला माहित आहेत गीतकार म्हणून। परंतु किती पेणकरांना माहित असेल मला माहिती नाही, परंतु ते डॉक्टर पतंगराव कदम म्हणजे सर्वांचं लाडकं स्वामी कॉलेजला मराठीचे प्राध्यापक आहेत। सर, आपण पेणकर झालात, किती वर्ष पेणमध्ये झालं तुम्हाला? नमस्कार, गरजा रायगडचे खूप खूप आभार आणि सात संवादसाठी खूप खूप शुभेच्छा। सर्व रसिक प्रेक्षकांना खूप खूप नमस्कार। तुम्ही ज्या पद्धतीनं सात संवादला दाद देत आहात त्याबद्दल मी गरजा रायगडकडून तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो। दादांनी प्रश्न विचारला। मित्रांनो, 4 ऑगस्ट 2018ला पहिल्यांदा पेणमध्ये माझी एंट्री झाली, माझा प्रवेश झाला आणि त्या दिवसापासून आज तागायत मी पेणकर म्हणून अभिमानानं मिरवतोय। आणि खरं तर मला पेणकरांच्या बद्दल सांगायचं आहे की देवाला घडवणारी ही माणसं आहेत आणि त्यांनी विनायक घडवला असं मी अभिमानानं सांगतो महाराष्ट्रात जिथे कुठे जातो तेव्हा। मित्रांनो, सर स्वतः गीतकार आहेत, प्राध्यापक आहेत, भारुडकार आहेत, आणखी स्वतः अभिनय सुद्धा सर करतात। तर आपण सरांचं आयुष्यात डोकावण्याच्या अगोदर, सर आपण मूल कोणत्या गावचे, शिक्षण कुठे झालं, घरची परिस्थिती कोणती, एकाच प्रश्नात मी सगळं विचारतो म्हणजे तुम्हाला बोलायला मोकळं। आणि शिक्षण कुठे झालं सर? मूळ गाव बावणे पांगरी च्या पूर्वेला गारवाडी तांडा म्हणून एका डोंगराच्या पायथ्याशी 30-40 घराची वस्ती आहे। तालुका बदनापूर, जिल्हा जालना या ठिकाणी माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात, जे प्रसंगी ऊसतोडी करायचे आणि माझे आजोबा तर दारू पाडून विकायचे, अशा कुटुंबात माझा जन्म झाला। मला आठवतं की मी 7वी-8वी पर्यंत अगदी माझे आजोबा दारूची कॅन मला द्यायची आणि जा माळशिंद्र्याला जाऊन विक, आसरखेडला जाऊन विक, कधी माळेगावला जाऊन विक। त्या पद्धतीने मी जायचो आणि ते करायचो। आर्थिक परिस्थिती खूपच सामान्य होती, पण आईवडिलांनी शिकवण्यासाठी प्रेरित केलं। आईवडिलांपेक्षा माझा एक चुलता आहे, नाव रोहिदास। हा रोहिदास पवार नावाचा माणूस लहानपणी चुलता म्हणून या माणसानं एवढं मारलेलं आहे मला की ते अजून आठवतं की त्यांनी जर सॉलिड चोप दिला नसता तर घरातलं मोठ्या भावाचं मोठं बाळ मी आणि नंतर खाली 2-3 चुलते चुलत्या
आणि अत्यंत लाड होता. आजी आजोबांचा लाड, आई वडिलांचा लाड, सगळ्यांचा लाड. पण माझ्या चुलत्यानं सॉलिड फटके दिले, त्याच्यामुळं मला माझी पावलं शिक्षणाकडे वळली असं मी म्हणतो. त्याच्यात आदबाने सर असतील, जगताप सर असतील, जाधव सर असतील, अशा कित्येक लोकांचा वाटा आहे. 10वी पर्यंत डोणगाव नूतन विद्यालय इथे शिकलो. त्यानंतर 11वी 12वीला जालन्याला आलो जिल्ह्याच्या ठिकाणी. मग 11वी ते MA जालन्यातच शिकलो आणि त्यानंतर अर्थात BEdला लातूरला गेलो. MPhil संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि PhD स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडला झालं. आणि त्यानंतर सेट नावाची एक जी परीक्षा असते ती परीक्षाही शिवाजी विद्यापीठातून पास झाला. म्हणजे 3 विद्यापीठ फिरला. हो आणि वेगळ्याच विद्यापीठात. कवितेचा वेळ पहिल्यापासून काय नंतर लागला? बघा, गुलजार यांचं एक वाक्य सांगतो. फारच महत्वाचं वाक्य गुलजार बोलले आहेत. कारण आता गेली 8 वर्ष मी पेणमध्ये आहे आणि माझी जबाबदारी, माझी नैतिक जबाबदारी मी अशी समजतो की फक्त पुस्तकातलं वाचून दाखवणं म्हणजे शिक्षक असणं नाही. पुस्तकातलं वाचलं तर ते मुलंही वाचणार आहेत, ती पास होणारच आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काय करता ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं. तर मी कलावंत हेरत असतो आणि त्यांना जमेल तसं माझ्याकडून अगदी कणभर जरी त्यांना मदत झाली तो कलावंत घडण्यासाठी तर मला त्या गोष्टीचा आनंद होईल. कारण आपण चित्रपट क्षेत्रापासनं म्हणजे जी जगातली अत्यंत महत्त्वाची इंडस्ट्री आहे, ज्याला आपण गोरेगाव अंधेरी फिल्म इंडस्ट्री म्हणतो, तिथून आपण 2.5 तासाच्या अंतरावर आहोत. लिटरली 2.5 तास खूप झाले किंवा 3 पकडा. आणि एवढ्या जवळ आपण असून आपली पोरं सिनेमा क्षेत्राकडे वळत नाही, त्याचं मला वाईट वाटतं. बाहेरून, मी काही प्रांतवादी नाही, पण बाहेरून UP बिहारवरून मुलं येतात आणि इकडे साधा स्पॉट बॉय म्हणून तो मराठी किंवा हिंदी सिनेमात गेला तर दिवसाचे त्याला 2000 मिळतात आणि आपला पोरगा कंपन्याच्या दारी खेट्या घालतो आणि अभिमानाने सांगतो की सर मला 4000 पगार आहे. 4000 महिना राबण्यासाठी आयुष्य आहे का बाबांनो? अजिबात नाही. त्याच्यामुळं कलावंताची व्याख्या मी अशी करतो, म्हणजे आपल्याकडे एक अशी चुकीची समजूत आहे की कलावंत हा जन्मजात असतो, की बाय बर्थो. शाहरुख खान बस खुदा की देन है, अमिताभ बच्चन म्हणजे साक्षात ईश्वराचा अवतार आहे. तसं काही नाही. कारण गुलजार म्हणतो, मी नाही म्हणत, गुलजार म्हणतात कलावंत हा जन्मजात नसतो, तर त्याची जन्मजात असते त्याची संवेदना. आणि त्याची संवेदना ज्या कला प्रकारातून तो व्यक्त करतो तो त्या कला प्रकाराचा कलावंत होतो. संवेदनशील असणं म्हणजे काय? तर मला जर दुसऱ्याचं दुःख माझं वाटत असेल आणि त्याच्या दुःखाला बघून माझे डोळे पाणवत असतील तर समजून घ्या मी कलाकार आहे, मी कलावंत आहे. आणि म्हणून मला लहानपणापासूनच या गोष्टीचा थोडासा वेगळेपणा असा होता की जर दुसऱ्या कोणाला त्रास झाला तर माझ्या डोळ्यात पाणी यायचं. 7वी 8वीला असताना पहिल्यांदा एक साक्षात्कार मला झाला. मी इंद्रजित भालेराव सरांची कविता, वर्तमानपत्र कशाचं येते गावाकडे त्यावेळेला, म्हणजे हा काळ आहे अगदीच 90, 91, 92चा. कारण मी 95चा 10वी आहे, तर 92ला वगैरे समथिंग मला ते खाऊच्या पुड्यावर, खाऊ आपण फरसाण नाही आणत, बाजारातून आई वडील आणतात आणि तो मला दिलेला होता खाऊ. सकाळी सकाळी ज्वारी राखायला जा म्हणून पाखरं ज्वारी खातात. मी आपला गेलेलो, त्यातला खाऊ संपवला आणि तो उरला कागद. आणि तो कुठल्या तरी वर्तमानपत्राची ती पुरवणी होती आणि त्या पुरवणीमध्ये कुंती नावाची कविता इंद्रजित भालेरावांची मी वाचली आणि अक्षरशः मी मचान जे असतं माळ्यावर, मचान गोफण नाही आपल्याला, ते गोफण हा शब्दच कालबाह्य झालाय आता. ते गोफण बिफण होती माझ्याजवळ, मी ती वाचली आणि मी रडलो. ती एकटाच शेतात ते पाखरं. मला एवढी आवडली कविता, मी सरांना पत्र लिहिलं. 4 आण्याचं नाही का आपलं मिळायचं पिवळं तेव्हा, ते लिहिलं. पोस्टकार्ड की सर मला ही कविता खूप आवडली आणि मी अमुक अमुक. सरांनी मला त्याचं उत्तर पाठवलं, धन्यवाद म्हणून वगैरे वगैरे. ते पत्र अजून माझ्याजवळ आहे. तर मला वाटतं की इथे कुठेतरी पाऊल खुणा सापडतात माझ्यातला कलावंत मी असण्याच्या वगैरे. त्याच्यानंतर मग गावातच मी भजनाचा कार्यक्रम करायला लागलो हळूहळू 10वीच्या आधीच. मग आई वडील बोलले, अरे हे काय करतोय बाबा, तिकडे अभ्यास करायचं सोडून भजनाच्या कुठं नादी लागलास, तुला भीक मागायची कामं काय करतोस. मग मी 10वी होईपर्यंत थांबलो आणि 10वी 1 टेक पास झालो. मला त्याचं कौतुक वाटतं. कारण आपल्या वेळेला तुम्हाला आठवतं, आपल्या वेळेला पास होणं हीच मोठी गोष्ट होती. आता तुमच्या वेळेला पर्सेंटेज आहेत, म्हणजे 80% पडले तरी बाप पोरीवर रागावतो. आहे 80% कसं काय पडले, 20% कुठे गेले बाकीचे.
अबे राजा, त्या लेकरानं विचारलं पाहिजे खरं तर आजच्या पालकांना, तुझी मार्कशीट दाखव नंतर पुढचं बोलू. तर ही परिस्थिती होती. वन टेक पास झालो आणि नंतर मग मी पास झालो. मग मला एक अलिखित लायसनच मिळालं की बा आता तू भजनं म्हणू शकतो. मग मी स्वतःच भजनं लिहायचो, स्वतःच त्याला चाली लावायचो आणि अर्थातच चुलते वगैरे सगळे झिलकरी होते आणि मग भजनं म्हणायला लागलो. त्यानंतर मात्र जालन्यात आलो. जेव्हा मी 11वीला जालन्यात आलो तेव्हा संजय टिकारिया नावाचे एक गुरुजी भेटले. BS टिकारिया, त्यांचे वडील मागच्या वर्षी वारले. ते BS टिकारिया रवींद्र जैन यांचे मित्र. अरे बापरे, संगीतकार. आणि हे टिकारिया कुटुंब जालन्यातलं प्रचंड संगीतकार कुटुंब आहे मोठं. सगळेच कलावंत आहेत त्या घरात. त्या संजय टिकारिया सरांच्या संपर्कात आलो. रंगमंच नावाची नाट्यसंस्था त्यांनी नेमकी स्थापन केली आणि मग त्यांच्यासोबत पथनाट्यांपासून म्हणजे पथनाट्यामध्ये काम करायला लागलो. नंतर एकांकिका केल्या, मग नंतर राज्यनाट्य स्पर्धा केल्या आणि हे सगळं करताना एकीकडे शिक्षण चालू होतं आणि शिक्षण करताना मात्र वक्तृत्व, वादविवाद, काव्यवाचन या स्पर्धा पण करायला लागलो. स्पर्धेच्या अनुषंगाने एक छोटीशी छान आठवण सांगतो, त्यानंतर आपण पुढे जाऊ. 98चाच हा काळ असावा. 1998ला मी 12वीला आहे आणि 12वी माझं शेवटच्या टप्प्यात होता. फेब्रुवारीला समथिंग मार्चला परीक्षा असेल, त्याच्या आधी जानेवारीमध्ये वगैरे वगैरे एक दिवस वर्तमानपत्र वाचत होतो आणि वर्तमानपत्र वाचलं. एक छोटीशी एवढीशी बातमी त्या वर्तमानपत्रात मला दिसली. वर्तमानपत्रात बातमी, वक्तृत्व स्पर्धा आज जालन्यामध्ये आहे, सामाजिक वनीकरणानं वगैरे ती घेतलेली आहे, सरकारी स्पर्धा. आणि खाली विषय वाचला मी की पडीक जमिनीवर वृक्षांची लागवड. झालं बघा, सगळा कार्यक्रम मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की सगळा आत्मविश्वासाचाच कार्यक्रम आहे. आयुष्य म्हणजे काय तर तुमचा आत्मविश्वास किती टोकाचा आहे याच्यावर तुमच्या आयुष्याचं यश अपयश ठरतं. हे माझं अत्यंत माझ्या अल्पमतीला पटेल असं उदाहरण मी माझ्यासाठी निर्माण केलेलं आहे. तो विषय वाचला आणि माझ्या एक लक्षात आलं की जालन्यात स्पर्धा आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे, इथे स्पर्धा आहे आणि इथे या विषयावर कोण बोलणार आहे. मी शेतकऱ्याचं पोरग आहे, मला माहित आहे की पडीक जमिनीवर वृक्ष लागवड केल्यानं शेतकऱ्यांचा काय फायदा होणार आहे. म्हणजे अधिकारवाल्यानं मीच बोललं पाहिजे. त्याच्यावर हा विश्वास माझा उगाच का कोणाच ठाऊक बिल्ट झाला. मित्र विष्णू पाटील आता ऍडव्होकेट आहे, मुंबई आणि औरंगाबाद हायकोर्टात प्रॅक्टिस करतो, नामवंत वकील आहे सध्या. त्याला म्हटलं यार पाटील या स्पर्धेलाच चला, आपल्याला याच्यात भाग घ्यायचा आहे. ते म्हणलं हे तयारीच काय गरज आहे, मी शेतकरी आहे आणि मला माहिती आहे ना त्याच्यात काय करायचं ते, तू चल. म्हटलं चल. मग सामाजिक वनीकरणाचं ऑफिस कुठे आहे, कोणीतरी सांगितलं जा शिवाजी पुतळ्याला. त्याची एक डबडीशी सायकल होती, त्याच्यावर आम्ही डबल सीट शिवाजी पुतळ्याला. कुठे ऑफिस, ते म्हणले हे काय इथं वर गेलो तर त्यांची लगबग चालू. त्यांना म्हणलं स्पर्धा कुठे आहे, ते म्हणले कन्हैयानगरला. म्हणजे जिथून आलो होतो 2-3 किलोमीटर त्याच्या पलीकडे 2-3 किलोमीटर. म्हटलं काय ताप झाला बा. मग खाली आलो तर ती टाटा सुमो महाराष्ट्र शासन लिहिलेली. त्यांना म्हटलं साहेब तुम्ही तिकडेच चालले का कन्हैयानगरला. ते म्हणले हो. मग आमच्यातल्या एकाला गाडीत घ्या की. ते म्हणजे स्पर्धेचा भाग घेणार आहेस. म्हटलं हो. मग विष्णू म्हणाला तू बोलणार असशील तर तू गाडीत बस, तू जा. मागच्या दाराने मी बसलो. आपला डोक्यात मात्र एकच विचार चालू होता की पडीक जमिनीवर वृक्षांची लागवड. एकच. तिथं गेलो आणि बाबळीचं झाड आपल्याला माहिती आहे, हिवराचं झाड तुम्हाला माहिती आहे, हिवराचं झाड एक वेगळं आहे. आमच्याकडे त्या झाडाबद्दल असं बोललं जातं की त्या हिवराच्या झाडाखाली बसलं तर त्याचं नशीब फुटतं असं म्हणतात. जर नशीब असेल तर माझं हिवराच्या झाडाखाली उजळलं. कारण मी तिथं त्या जो काही कॅम्पस होता, मोठी बिल्डिंग होती, त्याच्या बाजूला एका हिवराच्या झाडाखाली बसलो. कागद कवीच्या खिशात नेहमीच असतात, एक छोटासा कागद. त्याच्यावर 4-5 मुद्दे काढले की काय बोलायचंय आपल्याला, की पडीक जमिनीवर झाडं लावल्याने काय होणार आहे. 4-5 मुद्दे काढले. तोपर्यंत पाटील आपला सायकलवर आला कसा तरी. तो आला बघा, आम्ही नाव नोंदणी केली आणि इकडून तिकडून माझा नंबर आला. आयुष्यात पहिल्यांदा, आयुष्यात त्याच्या आधी 10वी पर्यंत कुठेही काही नाही, भाषण नावाचा प्रकार माहित नाही. मला आठवतं 10वी पर्यंत भाषणाला नाव द्यायचो. वर्गात सर विचारायचे ना की उद्या गांधी जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे, तुमच्यापैकी कोणी बोलणार आहे का. नाव देऊन टाकायचो पण नेमकं त्याच दिवशी गायब असायचो. माहित नाही, तयारी नाही, कोण सांगणार नाही, घरात कोण शिकलेलं नाही, मित्र कोणी मोटिवेट करणारे नाही. मित्र म्हणजे मित्रांमध्ये ईश्वर शोधणारा मी माणूस आहे.
निव्वळ जर देव आपल्याला सहाय्यकारी होत असेल तर तो आपल्या जवळच्या आणि चांगल्या लोकांमुळे होतो असं मला वाटतं. मला मित्रांमुळे मी खूप चांगल्या पद्धतीने घडू शकलो याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय. भाषणाला वर गेलो, 4:45 खतम कार्यक्रम. 7 मिनिटाची वेळ होती. 4:45 मिनिटाला खाली बसलो. त्याच्या मी संध्याकाळीच तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो. त्या स्पर्धेत मी बोलतानाचा फोटो माझ्याकडे आहे आणि नंतर क्लायमॅक्सचा पण फोटो मी तुम्हाला टाकेल. खरं आधीच टाकायला पाहिजे होतं. मग खाली आलो. विष्णू पाटील मला म्हणला, यार भारी बोलत होतास रे, पण अजून थोडा वेळ बोलायला पाहिजे होता. म्हटलं काय झालं? अरे तू 4:45 मिनिट बोलला ना. म्हटलं आता काय करू, मटेरियलच खतम झालं, बळजबरी ओढून ताणून काय करू त्याला. म्हटलं राहू दे, आता जाऊ दे. झालं असं की त्या 15वाड्यामध्ये सामाजिक वनीकरणवाल्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या होत्या. चित्रकला असेल, फोटोग्राफी असेल किंवा वक्तृत्व, निबंध, अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या होत्या. आणि प्रत्येक कॉलेजचा म्हणजे संघ आलेला, 5-5, 10-10, 20-20 पोरं, त्यांचे गुरुजी सोबत, मोठा क्राऊड तिथे, 200-300 लोक तरी असतील तिकडे. सगळे आलेले. मग पारितोषिक वितरण सुरू झालं. दरम्यान त्यांनी आम्हाला चहा नाश्ता दिला. पारितोषिक वितरण सुरू झालं. आमच्या स्टीफन इंगल्स, आमच्या कॉलेजचा विद्यार्थी, मला एखाद्या वर्षाने सिनियर असेल, तोही स्पर्धेत आला होता. त्याचंही भाषण माझ्या आधी की नंतर झालं. त्याला लोकांनी खूप टाळ्या बिळ्या वाजवल्या वगैरे वगैरे. मग पारितोषिक वितरण सुरू झालं. निबंध लेखन स्पर्धा, अमुक बक्षीस जाते, तृतीय क्रमांक अमुक कॉलेज, तमुक क्रमांक तमुक शाळा. अरे यार पाटील, अवघड झालं. आमच्या कॉलेजचा अभिमान आमचा जागृत होता. पाटील आपल्याला म्हणजे स्टीफनला तर बसणारच आहे, आपलं तर जाऊ, आपलं काय 4:45 मिनिटात आउट झालं म्हणजे आपल्याला काय बसणार आहे बक्षीस. म्हणलं यार स्टीफन तुला भेटलं ना, अशा टाळ्या वाजवायच्या. आणि आम्ही इनमिन 3, आम्ही दोघं स्टीफन एक कॉलेजला पाठवलेला. आमचा काय ग्रुप आलाय. झालं. वक्तृत्वाचं पारितोषिक वितरण सुरू झालं. पहिल्या नंबर पासून सुरू झालं. प्रथम पारितोषिक जाते अमुक अमुक कॉलेज अमुक. दुसऱ्यालाच गेलं. आम्ही पोझिशन मिळू. पाटील आता आपला नंबर आहे. द्वितीय पारितोषिक जाते अमुक अमुक कॉलेज अमुक. हाय काय ताप झाला. आता पाटील तिसऱ्यावर तर आपलं कॉलेज आहे. तृतीय पारितोषिक जाते JS महाविद्यालय जालना, विनायक पवार. ही पोझिशन जागेवर राहिली. मी खुर्चीत असा उभा राहिलो, परत असा बसलो, आदळलो अक्षरशः. ते बोलवतात की या या. विष्णू म्हणला 1-2 मिनिट थांबा म्हणले. पाटीलनं मला उचललं, धरलं, बाहेर नेलं. बाहेर थंडगार माठातलं पाणी असं तोंडावर मारलं. मी असं तोंड धुतलं. आता ओके पाटील, आता चल. मग आता आलो. पाटील आता घ्या. ते बक्षीस घ्यायला वर गेलो. मला म्हणजे तो क्षण खरं तर मला जेव्हा जेव्हा आठवतो ना, तेव्हा तेव्हा मला का कुणास ठाऊक नाही, खूप भावुक होतो. 250 रुपये रोख पारितोषिक. तिसरं 250 रुपये रोख प्रमाणपत्र. आणि त्या दरम्यान मी शनिवार रविवार मिस्त्रीच्या हाताखाली सिमेंट कालवायला जायचो. 50 रुपये रोजानं. 50 रुपये रोजानं. आमच्या बऱ्याच दिवाळी सुट्टी लागते ना, त्या बऱ्याच दिवाळ्या मी त्या पद्धतीने केलंय. कुठे विहिरीवर कामाला जा, कुठे कोणाच्या शेतात जा, कुठे कोणाचा ऊस तोड वगैरे वगैरे. आमच्या गावातल्या कोलतेंचा बेण्याचा ऊस माझ्या वडिलांनी दोघांनीच तोडला. 8 दिवस तोडला. मला अलिबाबाची गुहात सापडली. म्हटलं अरे बापरे, दिवसभर राबण्याचे 50 वेगळे आणि 5-7 मिनिट बोलण्याचे 250. मला वेगळा शोध लागला. म्हणलं भाई आप तो आएगा मजा. आणि त्याच्यानंतर मी फक्त शोधत घ्यायचो असं. हा कुठे स्पर्धा, बीडला आहे का, धाराशिवला आहे का, संभाजीनगर औरंगाबादला आहे का, बस माझं लक्ष त्याच्यातच. कुठं कोणती स्पर्धा. मग एकही स्पर्धा सोडली नाही, अगदी निबंध लेखनापर्यंत. बेसिक मी कलाकार, मी परफॉर्मर. वक्तृत्व असेल, वादविवाद असेल, काव्यवाचन, कथाकथन, कुछ भी करतात. एका स्पर्धेत जर 3 इव्हेंट असतील तर या 3मध्ये जिंकलोय मी. स्वर्गीय विनायकराव पाटील वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धा संभाजीनगर देवगिरी कॉलेजची सलग 4 किंवा 5 वर्ष जिंकलो. म्हणजे याच वर्षी मी त्या पारितोषिक वितरणाचा पाहुणा म्हणून त्यांनी मला बोलवलं. हा त्या स्पर्धेला, म्हणजे त्या स्पर्धेत कार्यक्रमात माझी भाषणाची सुरुवातच अशी केली. मी पारितोषिक वितरणाचा मी प्रमुख पाहुणा आहे. खाली 400-500चा महाराष्ट्रातून आलेली पोरं. मी डायसवर गेलो आणि नमस्कार, मी कोड क्रमांक 007 आणि आपल्या समोर विषय मांडतोय पारितोषिक वितरण, शास्त्र की कला.
कसल्या टाळ्या पडल्या. पोरांना असं अपेक्षितच नव्हतं ना, प्रमुख पाहुणा असं कसं बोलेल निकोड क्रमांक वगैरे. तर या स्पर्धेनं खरंच या स्पर्धांनी म्हणजे घडवलं, उभं केलं, आर्थिक बळ दिलं. माझी तुम्हाला आत्ता बोलता बोलता विनंती राहील की पतंगराव कदम कॉलेज, ज्याला आपण स्वामी कॉलेज म्हणतो, आणि गर्जा रायगड यांच्या संयुक्त विद्यमान खासदार साहेब सातत्यानं तुमच्या पाठीशी आहेत. पेनमधली सगळीच मोठमोठी माणसं तुमच्या पाठीशी आहेत. वर्षाकाठी एक स्पर्धा घेऊ. बक्षीस रक्कम फार मोठी ठेवायची नाही, 5,000, 4,000, 3,000 ठेवू. होय, त्याच्यात नो डाऊट माझंही कॉन्ट्रीब्युशन ठेवा आणि आयोजनाच्या भूमिकेत आपण दोघेही राहू. कधी कधी तुम्ही फक्त सांगायचं आणि आम्ही करायचं. हो हो, नक्की आपण त्या पद्धतीनं करू. तर हा सगळा कलावंत असण्याचा प्रवास होता, बोलण्याच्या ओघात लांबला असेल. सर, हा प्रवास झाला. आतापर्यंत कोणते असे कविता संग्रह तुमचे प्रसिद्ध झाले? कविता संग्रह बघा, नामुष्कीचे पिढीजात वर्तमान नावाचा काव्यसंग्रह माझा अथर्व प्रकाशन धुळेने प्रकाशित केला 2019 मध्ये, डिसेंबर 2019 मध्ये तो प्रकाशित झाला. आणि त्याचं असं झालं की नेमकं जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये लॉकडाऊन लागलं. त्याच्यामुळे तो काव्यसंग्रह फार समीक्षकांपर्यंत वाचकांपर्यंत प्रॉपर पोहोचला नाही. तरी सुद्धा 7-8 पुरस्कार त्या संग्रहाला मला मिळाले. एक लोककवी विठ्ठल वाघ पुरस्कार आणि दुसरा विशाखा पुरस्कार जो नाशिक मुक्त विद्यापीठाकडून दिला जातो. हे 2 महत्त्वाचे पुरस्कार. गदिमा पुरस्कार पण त्याला आहे. आणि बाकी 4-5 विद्यापीठांमध्ये आपल्या कविता अभ्यासक्रमात आहेत. त्याचं मला कवी ते गीतकार हा प्रवास कसा होता? बघा, म्हणजे एक्झॅक्ट पहिली कविता मी कधी लिहिली ते सुद्धा मला आठवतं. आपली पोखरणची चाचणी झाली, तुम्हाला आठवते? अटलजी पंतप्रधान 99 त्या दरम्यान मी माजलगावला गजानन कृषी सेवा केंद्र नावाच्या दुकानात कामाला होतो. म्हणजे काउंटर सांभाळायचं, अगदी झाडून पुसून काढण्यापासून काउंटर सांभाळेपर्यंत सगळं मी वन मॅन आर्मी करायचो. 1200 रुपये जेवण खाऊन मला महिना होता. त्यावेळेला मी 12वी नापास होतो. म्हणजे हा मधला पॅच मी सांगितलाच नाही तुम्हाला. 12वी नापास होतो. वर्ष 1.5 वर्ष माझा इंग्रजीच निघत नव्हता. म्हणजे 35 मिळायला पाहिजे ना त्याला, मी 28 पर्यंत गेलो शेवटचा. अगदी माझे भाऊजी सुभाष चव्हाण, त्यांच्याकडे ट्रॅक्स होती, गाडी काळी नाही, आपल्याकडे वडा विक्रम म्हणतात आपल्याकडे तशी. तर ते एक दिवस मला म्हणाले की मी 4, 5, 7, 8 तलाठ्यांना घेऊन तीर्थाटनाला चाललोय, येतोस का? फुकटात काशी करायला कुणाला काय अडचण आहे? म्हटलं मी येतो की. मग आम्ही देवगिरी किल्ला खुलताबाद पासून वगैरे सुरुवात केला प्रवास. मारुती, खुलताबादचा मारुती, आडवा मारुती तुम्हाला माहित असेल, तिथून सुरुवात केली आम्ही. नो डाऊट मी मध्ये 2 वर्ष माळकरी पण राहिलो. पण नंतर ते लक्षात आलं माळ घातल्यानंतर की अरे बापरे, याला अंडी पण चालत नाही. आणि मग 2 वर्ष माझी प्रचंड कुचंबना झाली. आणि मग 2 वर्षानंतर तो प्रवास वेगळा सोडा. तर माझ्या भाऊजी सोबत मी प्रवासाला निघालो. खुलताबादला आलो. खुलताबादला काहीतरी मारुतीला तेल अर्पण करण्याची पद्धत आहे, समथिंग. तिथून सुरुवात केली. म्हटलं देवा, 5 मार्क तुझी परीक्षा दिलेली होती मी. म्हणलं 5ची मदत कर, जास्त नाही. तुझ्यावर एवढा लोड कशाला टाकू एकट्यावर? भले मारुती असला तू डोकं उचलशील बाबा, पण एवढा लोड नको. म्हणलं फक्त 5 तू बघ. पुढे गेलो शनी शिंगणापूरला, तिथं पण 30. म्हणलं देवा तू 5. शिर्डीला गेलो, साईबाबा तू 5. तुझ्या तर डाव्या हाताचा खेळ, तुला काय प्रॉब्लेम? तू 5. म्हणलं तुमचे 15-20 आणि माझे 15-20 झालो पास. होय, तुमचं माझं मिळून म्हणलं ओकेच कार्यक्रम होतो. नो डाऊट वी आर इंडियन, आपण भारतीय माणसं देवभोळे असतो. परत आलो. निकालाच्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो. 17च मार्क पडले इंग्रजी. म्हणलं हे तर माझेच आहे, तुम्ही काय केलंय? त्याच्यानंतर हे नापासाच्या पिरियड मध्ये मी एका अग्रवाल चाचा म्हणून एक खूप चांगले सद्ग्रस्त होते. त्यांच्या घराच्या बांधकामाला मी 15 दिवस सिमेंट कालवायचं काम केलं. त्यांच्या लक्षात आलं की यार हे पोरग इमानदार दिसायले, मेहनती दिसायले. मग मला म्हणले तू काय, कुठला काय? म्हणले असं अमुक. अगदी 15 दिवसात खूप चांगला घरोबा निर्माण झाला होता. ते म्हणले ही मेहनत, एवढं हार्डवर्क कशाला करतोस राजा? आमच्या दुकानावर चल की. माजलगावला आमचं
कृषी सेवा केंद्र आहे तिकडे चल. जेवण खाऊन 1200 रुपये महिना ठरला, मी गेलो. मग त्या दरम्यान मी काउंटर सांभाळायचो. त्यांचा मुलगाही तिथे होता अर्थात, पण तो बाहेरचा व्यवहार सांभाळायचा. पहिल्यांदा मी रिमोटची टीव्ही पाहिली, म्हणजे स्वतःची टीव्ही घरी असण्याचं कारणच नव्हतं. आणि तेव्हा मला आठवतं जून जुलैचा महिना होता आणि पावसावर मी पहिली कविता लिहिली. वर्षा असं त्या कवितेचं नाव. आणि ती कविता तेव्हा दैनिक चंपावती पत्र नावाच्या वृत्तपत्रात बीडच्या त्यामध्ये ती छापून पण आली. मला कसलं कौतुक वाटलं. कविता आणि त्याच्या खाली कवी विनायक पवार वगैरे वगैरे असं नाव छापून. त्या वयात काय 11वी-12वीचं वय काय, मला खूप प्राऊड झालं. कवितेचा प्रवास चालू होता. शिक्षणाबरोबर कविता लिहितच होतो. पण कल्याण वाघमारे नावाचा माझा एक मित्र आहे, लातूरचा रंगकर्मी. या कल्याण वाघमारे म्हणजे हा रोहित नागविडेंचा मित्र. रोहित नागविडे गाणं वाजू द्याचे संगीतकार. त्या दरम्यान खोडा नावाचा सिनेमा चालू होता. बराव कराडेंनी तो बनवला होता, पण गाण्यासाठी काम आणलं होतं. रिअलिस्टिक सिनेमा होता, त्याच्यामुळे गाण्याला फार जागा नव्हती. असं म्हणजे फार मोठं गाणं नको होतं. आणि 14 एप्रिल 2014ला मला कल्याणचा फोन आला की विनायक गाणं लिहिशील का सिनेमासाठी एका. म्हटलं काय राव, आंधळा मागतो एक डोळा देऊ देतो दोन. म्हटलं काय प्रॉब्लेम, मी लिहितो ना. स्पष्टपणे सांगितलं मानधन मिळणार नाही, द्यायचं असेल तर लिहि. म्हटलं मानधन पाहिजेच कुणाला, मेरे को बस बॅटिंग चाहिए भाई. मला फक्त संधी पाहिली होती. आणि मग दादा ते गाणं 14 एप्रिलला मी लिहिलं. 8 दिवसात ते गाणं त्यांच्यापर्यंत गेलं, रेकॉर्ड झालं. आता त्याच गाण्यावर येणार होतो आता, तुझ्या रूपाचं चांगलं. हे सुचलं कसं काय पण 8 दिवसात? 8 दिवसात इन द सेन्स काय झालं, याची जन्मकथा फारच रंजक आहे. 14 एप्रिल असल्यामुळं, बायको नोकरीला असल्यामुळं ती गेली कॉलेजमध्ये. भीमजयंतीचा कार्यक्रम ती गेली कॉलेजमध्ये. अर्थात ती स्कूटीवर पोराला पण घेऊन गेली माझ्या. आणि मी एकटा घरी. आणि हा अचानक बॉम्ब पडला माझ्यावर की भाई गाणं सिनेमासाठी लिहायचंय तुला. मग मी माझ्या घराच्या जिन्यातच तिथे वर जाऊन बसलो. आणि तिथे बसलो म्हणजे आश्चर्य वाटते मलाही आणि तुम्हालाही विश्वास होणार नाही. 1 तासात मी 4 मुखडे लिहिले होते. सेम सिच्युएशन काय त्या गाण्याची सगळ्यांना माहित आहे की एक तरुण आहे, त्याला त्याच्या स्वतःच्याच लग्नाचं स्वप्न पडतं. या सिच्युएशनला मी 4 वेगवेगळे मुखडे केले. आणि हा मुखडा जरा बरा वाटला म्हणून याचे 2 कडवे केले. ते म्हटले होते आम्हाला कडवं एकच पाहिजे, 2 नाही. मी याचे 2 करून टाकले. म्हटलं ठीक आहे, डायरेक्टर बघत बसेल त्याला काय ठेवायचं काय कट करायचं ते. आणि म्हणून ते गाणं लिहिलं. आता अर्थात म्हणजे त्याची जी चाल आहे ती रोहित नागविडेंनी वेगळी केली, माझी थोडीशी तशीच आहे. मी मुखडा ते पण ऐकायला. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला विजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. हळदीनं माखले सुरीनं इथं घोड्यावरती चढलो मी, हातात कट्यार शिंग बांधून मधाच्या पेवात पडलो मी. माझ्या मनाच्या मातीत तिचाच बियाणं रुजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं लिहून झालं, त्यांना ऐकवलं. गाणं अक्षरशः डोक्यावर घेतलं. पण त्यातले काही शब्द आहेत. सुरी म्हणजे मुलगी ना? नाही एक मिनिट, कशी ओळ ती? ते सुरीनं हळदीनं सुरी. हळदीनं माखली सुरी. यु नो चाकू सुरी, सुरा किंवा सुरी नाही का. सुरा मोठा असतो, सुरी छोटी असते. तर ती म्हणजे आता नो डाऊट ती हळदीनं माखलेली सुरी असं तिच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. याच्यात अजून एक शब्द आलाय दादा, पेव. मधाच्या पेवात पडलो मी. त्या वर्षीचं मला महाराष्ट्र शासनाचं नॉमिनेशन होतं या गाण्यासाठी. पुरस्कार संभाजीदादा भगत यांना गेला. पेव हा शब्द आहे म्हणजे तरुणांना माहित नाही, जुन्या जाणत्या लोकांना माहित आहे. जुन्या काळात मोठमोठे दुष्काळ पडायचे, त्याच्यामुळं धान्य साठवण्याची ती एक प्रक्रिया पद्धत होती. दरोडे पडायचे, त्याच्यामुळं रांजणासारखा गोल खड्डा खोदला जायचा आपल्या ओसरीत किंवा जिथे कुठे जमेल तिथे. रांजणासारखा गोल खड्डा खोदायचा, तो आतून शेणानं सारवून घ्यायचा, त्याच्यात लिंबाचा पाला घालायचा आणि मग त्याला 100-50 पोते ज्वारी ओतायची, त्याचं तोंड पॅक करून घ्यायचं. कितीही वर्ष ते धान्य खराब व्हायचं नाही. आणि मग मोठमोठे दुष्काळ पडले की आता तो गावचा पाटील असायचा किंवा सरपंच देशमुख त्या काळात जे काही असेल ते,
आणि मग तो काय करायचा, दुष्काळ पडलं, धान्य संपलं, गावातलंही संपलं, याचंही संपलं, आणि मग तो ते पेव फोडायचा, ती बातमी वाऱ्यासारखी पसरायची, आणि मग गावकरी जे काही दिनदुबळे गरीब होते ते यायचे की मालक आम्हाला पसाभर ज्वारी द्या. आपण हल्ली तो शब्द वापरतो की अफवांचे पेव फुटले. पेव फुटणे म्हणजे तो पेव आहे. आणि मग मधाच्या पेवात पडलो मी, अशी ओळ त्याच्यात येते. तुम्ही लिहिलात गाणं तेव्हा असं वाटलं होतं की महाराष्ट्र एवढा डोक्यावर घेईल? अजिबात नाही, अजिबात नाही. मग जेव्हा हा गाणा जो वाजला, म्हणजे आमच्याकडे जर विचार कोकणात हल्दीला म्हणजे हा गाणा वाजला ना तर हलतच होत नाही. मग कसं त्यावेळेला हे अनुभव कसं होता? बघा दादा, जर एखाद्या दाम्पत्याला 3-4 अपत्य असतील तर याच्यातलं कोणतं अपत्य कलेक्टर होणार आहे आणि कोणता फौजदार होणार आहे आणि कोणता दरोडेखोर होणार आहे, जसं आई बापाला सांगता येत नाही, कलेच्या बाबतीत तसंच आहे. मी लिहिलेली चारोळी असेल, कविता असेल, गाणं असेल, कोणतं गाणं कुणाला किती लागणार आहे हे नाही माहित. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्टेजवर मी आजोबा नावाची कविता सादर केली. मी पुढे येणार आहे, त्याच्यावर पण येणार आहे मी पुढे, कारण त्या दिवशी माझ्या कार्यक्रमात पण मला वाटते तेच मला यायचं आहे त्याच्यावर. आपण त्या मुद्द्यावर नंतर बोलू. तर काय सांगत होतो मी? तेच गाणं. हा, याच्याबद्दल निश्चित भाकीत कुणालाच करता येत नाही. मग तो किती अगदी मोठा दिग्दर्शक सुभाष घई असो, रामगोपाल वर्मा असो की नागराज मंजुळे असो, ठामपणे 100% कुणीच बॉन्डवर लिहून देऊ शकत नाही हे मास्टरपीस आहे. बस ते पब्लिकच्या मनावर आहे, पब्लिकला काय आवडेल सांगता येत नाही. आणि दादा मला वाईट वाटतं की नव्या पिढीची अभिरुची सपक झालेली आहे. लोकांना काय आवडेल याचा काहीच नाही. काचा बदाम कसं काय हिट होतो? कंटेंट किधर आहे भाई? कंटेंट कुठे आहे? अरे चांगल्याला चांगलं म्हणूया. नाही, गाण्याची अभिरुचीच बदलत चालली. म्हणजे आपण जर विचार केला, अण्णाभाऊ साठेंपासून जरी विचार केला, अगदी प्रवीण दवणे आता म्हणजे गुरु ठाकूर पर्यंत विचार केला तर एक वेगळंच आहे. अण्णाभाऊ साठेंचा जर विचार केला, माझी मैना लाजवाब, आजही मैना यायला नाही, इकडं आमची मैना पिंजऱ्यात उडून जाते सगळं काय, म्हणजे त्याचं काही हेच करता येत नाही, तालतंत्र घेत नाही. हा गाणा हिट झाला. त्यानंतर मला वाटते जगण्याला पंख फुटले, तो ही गाणं. परंतु जी संपूर्ण वाघाची शिकार हरणीने केली, हा गाणा तर एवढा मला म्हणजे त्याचे व्ह्यूअर बघितले तर 20-25 लाख असेच घेऊन गेले. म्हणजे कुणाला माहिती, आता खरं सांगायचं म्हणजे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल, माझ्या प्रोग्रामला ज्यावेळी तुम्हाला हे करायचं झालं तेव्हा मला समजलं, अरे हे गाणं सरांनी लिहिलंय. ही परिस्थिती आज जर विचार केला त्याचा जर व्ह्यूज बघितले तर अगदी 25 लाखाच्या वर आहेत. मग ह्या गाण्यामधला वाघ कोण होता आणि हरिण कोण होती? एका वाघाची शिकार एका हरिणीने केली, ती ओळच नेमकी तेवढी व्हायरल झाली. सगळ्याच हरिणींनी आणि सगळ्याच वाघांनी त्या गाण्याला डोक्यावर घेतलं. चंद्रपूरला एका साहित्य संमेलनासाठी मी चाललो होतो आणि त्या दरम्यान रेल्वेत नंदीग्राम नागपूरला जाते. आदिलाबाद नंतर पुढे रेल्वेत फार गर्दीच नसते. आणि माझे तर मित्र मला कौतुकानं म्हणतात, म्हणजे माझी एक गंमत आहे, मला सुचतं कधी असा एक जर प्रश्न कोणी विचारला तर मला बसमध्ये सुचतं किंवा रेल्वेत सुचतं. माझा मित्र विष्णू पाटील कलीम एकदा मला म्हणला, यार बाकीचे जे लिहिणारे लिहितात ना वर, साईबाबा प्रसन्न, गजानन प्रसन्न, तू लिखते जा बोले रेल्वे प्रसन्न, एसटी प्रसन्न. मग रेल्वेत किंवा एसटीत दादा जेवढा एकांत मिळतो ना चांगला, तेवढा जगात कुठंच मिळत नाही. ऐकणारे पण आणि तुम्ही पण म्हणाल की यार एवढ्या गर्दीत कुठून एकांत मिळतो बाबा, पण मला मिळतो. कारण अख्खी एसटी भरलेली असू दे खचाखच, तिथं मला ओळखणारा कोणीच नाही. म्हणजे एकांतच झाला ना हा माझ्यासाठी, काहीच संबंध नाही. एकदा एक कविता, तर वाशिमवरून पुसदला निघालेलो मी आणि बसमध्ये ड्रायव्हरच्या साईडला बसलो. ड्रायव्हर इकडच्या सीटवर आणि मी इकडच्या सीटवर, जागा मिळाली, दुपारची वेळ आणि एसटी निघाली आहे. आम्ही छान सुरुवातीला गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर मला रस्त्यानं कापूस वेचणारी एक म्हातारी दिसली आणि मग ती कविता मला लागली की तो कापूस जो रस्त्याच्या बाजूला पडलेला आहे तो ती वेचून नेटके करत होती. आणि मग मी ती कविता लिहिता लिहिता
असं बऱ्याच गाण्यांबद्दलही झालं, कवितांबद्दलही माझ्याबद्दल झालं की ते लिहिताना मी रडलो आणि मग माझ्या डोळ्यातून पाणी. शांत बसलो मी. अचानक ड्रायव्हर म्हणलं, मुस्लिम होता तो, मला म्हणला क्या हो गया भाई साहब, क्यों रोने लगे अचानक. म्हणलं नाही नाही कचरा गेला. म्हणलं काही नाही, काय प्रॉब्लेम नाही. आणि ती कविता तिथे कम्प्लीट झाली. अशी वाघ आणि हरिण मग त्याच्यावर आपण थांबलोय. वाघाची त्या एसटी मध्ये लिहिलं एक्झॅक्ट. हे बघा, ती जी निर्मिती प्रक्रिया आणि तो जो क्षण असतो ना, तो हिप्नोटाईज क्षण असतो. म्हणजे त्या वेळेला मी नसतो. लिटरली एखाद्या बाईच्या जर अंगात येत असेल ना, तर तिच्या अंगातनं गेल्यावर, खरं अंगात येते की नाही हा वेगळा मुद्दा आहे, सोडा, मी मानत नाही. पण ती जशी नंतर नॉर्मल होते ना, केस नॉर्मल करून काय झालं होतं ग मला असं करते ना, तसा कार्यक्रम हा आहे. म्हणजे लिहिणं किंवा कुठलीही कला म्हणजे परकाया प्रवेश. मी त्या वेळेला कुणीही प्राध्यापक किंवा काय विनायक पवार नावाचा कुणीही नसतो, तिथे मी शून्य असतो. आणि एक विचारवंत म्हणतो की कवितेतली एक ओळ तुम्हाला ईश्वर देतो, बाकीच्या ओळी कवी म्हणून तुम्हाला लिहाव्या लागतात. तर तो एक अत्यंत वेगळा प्रसंग आहे. एक्झॅक्ट कसं निर्माण झालं हे कोणताच कलाकार सांगू शकला नाही. आता एक वाघाची शिकार हरिणीने केली हा गाणं बरोबर त्याच्या परस्पर विरोधी एक गाणं तुमचं आहे. तुझा मला अंगुराचा, बरोबर की नाही, मी लाकडी भुसाचा, आणि ते सगळं सगळं म्हणजे इकडं वाघ इकडं पुन्हा ससा, हे दोन विरोधाभास. काय झालं, या ज्या प्रतिमा प्रतीक जी रूपक आपल्या लिहिण्यात येतात, हे येतातच याच्यामुळे की तुमचं बॅक ऑफ माइंड किंवा तुमची नेणीव, म्हणजे तुम्ही कशा संस्कारातून आलात नाही का. तुम्ही लहानाचं मोठं होताना अनेक गोष्टी बारीक सारीक तुम्ही टिपत येता. तर मला मी शेतकऱ्याचा पोरगा असल्याचा नक्कीच फायदा झाला. या आता हे बघा, प्राजक्त, मोगरा वगैरे आपल्या कवितेत काय येत नाही, कारण आपले ते संस्कारच नाही ना आपल्या डोक्यात. आता मला काय आठवतं, मी MA ला का BA ला असताना एक पोरगी झेंडूचं फुल वेणीत घालून यायची. म्हणजे आपण त्या कल्चर मधले आहोत. आपल्याला प्राजक्त, चाफा वगैरे, गुलाब हे माहित नाही. गुलाबाचं फुल घ्यायला 10 रुपये कुठून आणायचे, झेंडूचं फुल पकडून घातलं तिने. तर आपण जिथून आलो त्या गोष्टीचा फायदा होतो आणि म्हणून या वेगवेगळ्या प्रतिभा येतात. आणि मला ना नॉर्मल साधं सपक गाणं लिहायला आवडत नाही. नुसते शब्दावर शब्द, शब्दावर शब्द, शब्दावर शब्द मैं नाही लिख सकता. 2-4 वर्ष झाली तो एका संगीतकाराशी बोलत होतो. एक सिनेमासाठी गाणं पाहिजे होतं. मी लिहून दिलं त्यांना, म्हणजे 2 दिवस थांबा मी करतो काहीतरी. मी लिहून दिलं. त्यांचा फोन आला, पवार सर देखो पोएट्री नहीं चाहिए उसमें. म्हणलं पोएट्री नहीं चाहिए, नाही सिर्फ अशा वर्ड हो ना. म्हणलं हे बघा, नुसती कारागिरी मी नाही करू शकत. त्याच्यात जर ओलावा असेल, त्याच्यात जर गंमत असेल तरच ते लोकांना आवडेल ना. नाही तर लोकांना का आवडेल. लोक हे बघा, पब्लिक किसी के बाप की नाही होती. कंटेंट दोगे तो ही बचोगे, कंटेंट नाही खतम. तुमच्यासारखे लिहिणारे हजार पडले. ढगाला आभाळ भरले हे गाणं कसं काय सुचलं. जे ही तर निर्मिती प्रक्रिया सगळी लॉकडाऊन मधली आहे. अगदी 1.5-2 वर्ष गेली बघा एखादं गाणं लिहायला. आता गोवर्धन नावाचा सिनेमा येतोय भाऊ शिंदेचा. एखादं गाणं लिहायला अक्षरशः 2 वर्ष लागू शकतात. लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्ही ते 2 वर्ष एकमेकांना भेटत होतो. ढगानं आभाळ दाटले, त्या दरम्यान मी लिहिलं. सहज अशी ओळ येऊन जाते आणि ती त्यांना आवडली की मग आपण ते गाणं बाकीचं लिहित जातो. जर विचार केला तर अगदी रूपाचं चांदणं पासून तू माळा अंगुराचा इथपर्यंत ज्या गाण्यांचा विचार केला तर खूप ही वेगळ्या धाटणीतली गाणी. पण बकुळा, मला मी जे तुमचं जे काही ऐकलं त्यातलं बकुळा मला टच करून गेलं. बकुळ्याचं कसं काय हे खूप खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे. त्याचं मला अनुभव ऐकायला आवडेल आणि प्रेक्षकांना पण आवडेल. ते तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला कन्या आहे. बकुळा तुमच्या वाट्याला आली. मला एकच मुलगा आहे. मला मुलगी हवी होती असं मला सातत्यानं वाटत राहतं आणि ती एक सहल आयुष्यभरात माझ्या मनात राहील. बकुळा ही कविताच आहे. म्हणजे श्रावण महिना नावाची एक कविता आहे बबनमध्ये. श्रावण महिना ही कविताच आहे. काय झालं, मी काही गाणी लिहितो अशी, म्हणजे जे काही त्यांनी सांगितली सिच्युएशन त्या पद्धतीनं लिहून देतो. पण काही आपल्या आधीच्याच कविता आहेत ज्या आधी लिहिलेल्या, आणि त्या जेव्हा आपण दिग्दर्शकाला, संगीतकाराला ऐकवतो, प्रोड्युसरला,
ते त्यांना आवडलं की मग संगीतकार त्याला चाल लावतो. तर त्या पद्धतीनं बकुळा ही मुळात कविता आहे. आणि कविता आणि गाणं याच्यातला फरक काय आहे तर कविता म्हणजे बाळंतपणातून जन्मलेलं बाळ आणि गाणं म्हणजे सीझर करून जन्मलेलं बाळ. दोन्ही बाळच आहेत पण एक नैसर्गिक आहे आणि एक कृत्रिम पद्धतीनं ते जन्माला आलेलं आहे. गाणं लिहिताना प्रचंड आटापिटा करावा लागतो, तसं कविता लिहिताना अजिबात आटापिटा नसतो. नैसर्गिकरित्या ते तुम्हाला सुचतं आणि ते कागदावर उतरतं आणि पूर्ण होतं. मला मी मगाशी जे म्हणलो की खोडाच्या गाण्यासाठी मला नॉमिनेशन होतं महाराष्ट्र शासनाचं. पुण्यात पारितोषिक वितरण होतं. मी तिकडून आलेलो मराठवाड्यातून. तो कार्यक्रम झाला. मग रात्री रोहित नागविडे सरांच्या आम्ही घरी गेलो आणि रात्री अगदी 2 पर्यंत आमची मैफिल रंगली. तेव्हा मला रोहित दादा असं म्हणाले होते, मला अजूनही आठवतं की विनायकराव हे बघा, फक्त प्रेम म्हणजे विश्व संपलं का? तुमच्या कविता असेल किंवा गाणी असतील, फक्त प्रेमावरच का? त्याच्या पलीकडे आयुष्याकडे अजून बघा ना तुम्ही. आणि दॅट टाइम दुसऱ्या दिवशी मी निघालो. आधीचं अहमदनगर आणि आत्ताचं अहिल्यानगर ओलांडून संभाजीनगरच्या दिशेनं प्रवास सुरू होता. आणि का कुणास ठाऊक मला बकुळा सुचली की बाई लग्नात रडे बकुळा, आठवांचा थेंब थेंब मोकळा. आणि बसमध्ये फार गर्दी नव्हती. मग मी जिथे पुढे बसलो होतो कंडक्टरच्या पाठीमागे 1-2 सीट सोडून, माझ्या लक्षात आलं की आपण कोसळणार, आता आपल्याला रडू येणार. पुढची जी ओळ सुचली होती तिथं माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी आहे तिथून पुन्हा मागे गेलो, अगदी मागच्या सीटच्या 1-2 सीटा पुढे सोडून. आणि अक्षरशः मी म्हणजे माझा आवाज दाबून रडत होतो, तरी मध्येच आवाज निघत होता. त्यातली एक ओळ आहे, हसू हसू एक झाले तुळशीचे रोप होले, तिच्या लग्नात रडे बकुळा, आठवांचा थेंब थेंब मोकळा. बाई लग्नात रडे बकुळा, आठवांचा थेंब थेंब मोकळा. तुडू तुडू पावलांचं अंगणाला रूप घाल्या, होती मोगऱ्याची वेल केळीचं पान झालं. पुसतो डोळे हा पोर कामळा, आठवाचा थेंब थेंब मोकळा. आरसाही मुका झाला उगायचा तिथं पाही, बापाची धावपळ रडण्यास वेळ नाही. कसा लपवीन आतल्या झळा, आठवाचा थेंब थेंब मोकळा. म्हणजे बापाला रडण्यास वेळ नाही या ओळीवर मी कोसळलो की अरे क्या बात. एवढी वर्ष वाढवली आणि ती आता मरक्याच्या स्वाधीन करावी लागते. हा निसर्ग नियम सोडा. बकुला एक वेगळ्या धाटणीचं गाणं. त्यानंतर एक मी तुमच्या आजोबाची माझ्या कार्यक्रमातच तुम्ही काय आजोबा, हे आजोबा ही एक विचार केला तर 2 पिढ्यांना जोडणारी एक कविता आहे आणि सध्याच्या स्थितीवर एक भाष्य करणार आहे. हे कसं काय सुचलं, म्हणजे काय असं की तुमच्या जीवनात असं झालं की सुचलं? बघा म्हणजे आई वडील ऊसतोडीला जायचे मी अशी याचा उल्लेख केला. 2 वर्षाचा असेल मी. आई सांगते आता, मला तर काही एक्झॅक्ट आठवत नाही, आठवण्याचं कारणही नाही. 2 वर्षाचा होतो मी तेव्हा आई वडिलांनी तिकडे ऊसतोडीमध्ये याची अडचण नको, लहान लेकरं होते, कोण त्याचं करत बसायचं, काम करायचं की त्याचं बघायचं. आजी आजोबांकडे मला सोडलं. मग माझे आजी आजोबा आणि आम्ही अजून एक सख्खी बहीण आणि अजून एक चुलत बहीण असं आम्ही 4-5 लोक घरी राहत असू. म्हणजे आमच्याकडे कसं आहे, इंडस्ट्रियल एरिया नाही, पाणी नाही, त्याच्यामुळे 6 महिने लोक ऊसतोडीला जातात. अजूनही जातात, अजूनही लोक जातात. तर मी 6 महिने कमीत कमी आजी आजोबांकडे राहायचो. आणि माझी आजी, माझ्या आजोबा, प्रत्येकाला आपले आजी आजोबा आवडतातच. तसंच मला माझ्या आजी आजोबांनी खूप जीव लावला, खूप प्रेम दिलं. त्याच्यामुळे ते एक मेंदूत रक्तात कुठेतरी आजोबा बसलेले आहेत, आजी बसलेली आहे. आणि दुसरं एक म्हणजे ही कविता जेव्हा मी लिहिली 2000 समथिंग 11 किंवा 9-10-11 कधीतरी ती
कविता जन्माला आली. मला मुलगा झाला, मी 2005ला लग्न झालं, मुलगा झाला आणि मग माझे वडील इकडे जालन्याला, कारण ते काही शेती माती सोडून तिकडे माझ्याकडे येऊ शकत नव्हते. असंही ग्रामीण माणसाला शहरात करमत नाही. माझ्याकडे इथेही आले, 8 दिवस राहिले, म्हणजे बाबा आम्हाला जाऊ दे, इथं कोणल्या जागी आम्ही राहू शकत नाही. तर ते गेले. तर ते असे धागे, 2 धागे आहेत की माझे बाबा आजोबा झाले आणि नंतर माझे आजोबा, आणि ते कुठेतरी लागलं की या नागरीकरणामुळे, कामधंद्यामुळे लोक शहरात जातात, आजी आजोबा गावीच राहतात. आणि मग हे एक दिवस असं अचानक कुठल्या तरी प्रवासात लागलं आणि ती कविता जन्माला आली. खरं तर एक ओळ या कवितेसोबत मी नेहमी सांगतो, आणि ती ओळ कुठल्या तरी सिनेमात ॲज इट इज उचलली गेली. म्हणजे आता तिथं काय आपलं कॉपीराईट नव्हतं, त्याच्यामुळे आपण त्याचा दावा नाही करू शकत. कारण मी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्टेजवर ही कविता सादर केली सासवडला. कवी संमेलन संपलं. आपल्याच मसू पाटलांच्या कन्या निर्जा त्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. कमू शिंदे त्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर कार्यक्रम संपला, आम्ही खाली येत होतो आणि एक आजी आजोबा स्टेजवर आले आणि माझ्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडले. आणि अडचण अशी आहे की अमेरिका म्हाताऱ्या लोकांना विजा देत नाही आणि 6 महिने झाले आम्हाला नातू झाला, त्यांना येता येत नाही आणि आम्हाला जाता येत नाही. पैसा काय खाता येतो ना माणसाला, माणसाच्या काळजाचं काय करणार. खूप रडली. मला आवड झालं, म्हटलं मेरी क्या गलती होगी भाई. जोरात ते रडत होते. तर ती ओळ खूप सुंदर आहे की नातवाचा पहिला मित्र आजोबा असतो आणि आजोबांचा शेवटचा मित्र ती आजोबा आली. आणि एका मुलाखतीत तर सगळं शक्य होणार नाही. जिज्ञासूंनी जे कोणी मुलाखत बघतायत त्यांनी विनायक पवार सर्च करा, मग तुमच्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ज्याप्रमाणे बकुळा झाली आजोबा, पोरी म्हणून एक तुमची एक हे आहे मुलींचं, म्हणजे मला वाटते ती पण मी ऐकलं खूप वेगळ्या धाटीची, आणि ती तुम्ही सांगणं यासाठी गरज आहे की गरज आहे समाजाला त्याची. ते तुमच्या तोंडून सर्वांना ऐकायला आवडेल. नक्कीच मी पोरी नावाची कविता तुम्हाला ऐकवतो. मी मगाशी बोलता एक वाक्य उच्चारलं की तुम्हाला कन्यारत्न आहे, मला नाही, आणि ती माझी दुसरी जागा आहे, ती माझी सल आहे, ती माझी वेदना आहे. माझ्यासाठी वाट पोरी पण त्या घरचा दिवा बन. बापाच्या भूमिकेतून मुलीचं लग्न झाल्यानंतर बापाला काय वाटतं ते सांगणारी कविता की माझ्यासाठी वाट पोरी तू पण त्या घरचा दिवा बन. उन्हाळ्यातही झुळझुळणारी थंडगार हवा. तू चष्म्याचा काच सोनूले अंधुक दिसते तुझ्या विना. तू चष्म्याचा काच सोनूले अंधुक दिसते तुझ्या विना. धडधाकट या तुझ्या पित्याचे बालक दिसते तुझ्या विना. सणासुदीला या खंगलेल्या अंगणाची दवा बन. माझ्यासाठी वाट पोरी पण त्या घरचा दिवा बन. आणि माय अजून हाक मारते छकुलीचे बाबा. माय अजून हाक मारते छकुलीचे बाबा. तिथे असून तू घेतेस काळजाचा ताबा. एकटं वाटत असेल हळूहळू थवा बन. माझ्यासाठी वाट पोरी तू पण त्या घरचा दिवा बन. आणि तुझ्या हातून मिळतात का ग पाखरांना दाणे. सासूर वासनेला कुठला आलाय अधिकार. तुझ्या हातून मिळतात का ग पाखरांना दाणे. अजून तुझ्या पैंजणांना सुचतात का ग गाणे. या घरी तू समय होतीस त्या घराचा तवा बन. माझ्यासाठी वाट पोरी तू पण त्या घरचा दिवा बन. आणि मनगटभर बांगड्या ठेव त्याने तवा पोळत नाही. मनगटभर बांगड्या ठेव त्याने तवा पोळत नाही. कोण म्हणतं सूर्यासाठी संध्याकाळ जळत नाही. खडी साखरेच्या गावची तू मुंग्यांसाठी रवा बन. माझ्यासाठी वाट पोरी तू पण त्या घरचा दिवा बन. आणि घर देखील कुरकुरीचा रियाज करतो बेटा. कुकर नाही का 3 वेळा आवाज करतो बेटा. घर देखील कुरकुरीचा रियाज करतो बेटा. कुकर नाही का 3 वेळा आवाज करतो बेटा. सणासुदीला त्याच्यासाठी बरकत तू माझ्यासाठी दुआ बन.
माझ्यासाठी वाद पोरी तू, पण त्या घरचा दिवा बघ, माझ्यासाठी वाद पोरी तू. बाकी त्यानंतर सर आता पण शेवटाकडे येत असताना साहित्य, कारण मराठीचा प्राध्यापक, कवी, गीतकार, अभिनेता हा प्रवास करत असताना आता तुम्ही एका ठिकाणी राहता, तुमची फॅमिलीला किती मिस करता? हे बघा, हे खरं तर खूपच दुखरी जखम आहे माझी, नेमकं तुम्ही त्याच्यावर बोट ठेवलं. तुम्हाला सांगू, म्हणजे एकटेपणासारखा दुसरा शत्रू कुणीच नाही. म्हणजे एखाद्याला तुम्ही फासावर देऊ नका, त्याला एकटं ठेवा, खूप सोपं जाईल. माणूस हा समाजशील प्राणी आहे. प्राणी हा शब्द सोडा, पण समाजशील आहे. तो एकटा नाही राहू शकत. पण हे बघा, तुम्हाला सांगू, 10-15 एकर जमीन आहे माझ्याकडे, पण आमच्याकडे 10-15 फुटावर पक्का पाषाण लागला की खाली तुम्ही फोडत बसा. मग थेंबभर खाली पाणी नाही आणि शेती असून उपयोग नाही. आता मी अशा भागात आहे की अगदी आपल्या शहापाड्याच्या नाल्याला अजून चांगलं पाणी फुल उन्हाळाभर ते वाहत राहतं आणि ते पाणी बघून माझ्या डोळ्यात पाणी येतं. चला, एवढं पाणी जर माझ्या शेताच्या बाजूला असतं तर मी कुटुंबासोबत राहिलो असतो की काय पैसे खाणार आहे का माणूस, किंवा कोण सोबत घेऊन गेला का? सिकंदर रिकाम्या हाताने गेला हो आणि त्यानं सांगितलं की मला नेताना माझे दोन्ही हात बाहेर असे मोकळे ठेवा की लोकांना वाटेल काहीही सोबत नेता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे वाईट तर वाटतं, पण काय करणार, सिनेमाच्या भरोश्यावर नोकरी सोडता येत नाही. अगदी तुम्हाला सांगतो, बायको, आई वडील, आता आईचा पाय मोडलेला आहे, 1 वर्ष होईल तिला. 24 एप्रिलला तिचा पाय मोडला, इथे रॉड टाकला. आता सांगा, घरी फक्त आई वडिलांना पैसे देणं म्हणजे मुलाची जबाबदारी संपते का? सहवासाचं काय करणार आहे तुम्ही? बरं, ते जिवंत आहेत तोपर्यंत तरी त्यांच्यासोबत राहावं असं मला खूप वाटतं, पण काय करू, हा सगळा कात्रीत सापडल्यासारखा प्रकार आहे. म्हणजे धावताही येत नाही, सोडताही येत नाही, धरता येत नाही, असे सगळे विचित्र कुचंबन आहे. पण चला ठीक आहे, ठेवले अनंत पैसेचे राहावे. हा पैलूवर हे करत असताना रौंदळमध्ये तुम्ही चांगला सरपंच रंगवला. हे कसं, म्हणजे एक अभिनय क्षेत्राकडे पुन्हा कसे वळालात? म्हणजे एक कवी, गीतकार इथपर्यंत ठीक, भारूड ठीक होतं, कविता संग्रह, कविता संमेलन इथपर्यंत, मग पुन्हा अभिनयाकडे कसं काय एकदम आलं? मी सांगताना बऱ्याच ठिकाणी किंवा भाषणात मी बोललो की मी मूलतः अभिनेता. माझं फाउंडेशन ते, माझं बेसिक ते, कारण मी पथनाट्यातून घडलो. संजय टिकारिया सर माझे नाटकाचे गुरु, संजय लकडे सर, नंतर कल्याण वाघमारे माझा नाटकाचा अभिनयाचा गुरु आहे. मी मूलतः तो आहे. म्हणजे मैं अच्छा बॉलर था, लेकिन बैट्समैन बोल के टीम में एंट्री मिल गया. शुरू में 50 कर दिया, उन्होंने ओपनिंग को डाल दिया. असा कार्यक्रम झालेला आहे. माझ्यावर गीतकार वगैरे हे सगळं नैसर्गिकरित्या येऊन पडलं ओझ आणि मी ते घेऊन चाललो. बबन नावाच्या सिनेमात एकच डायलॉग होता आणि मग नंतर गजानन पडोळ आणि भाऊ शिंदे जे निरवधळ केला, त्यांना 1-2दा म्हटलो मी. आता फार वेळही आपण बोलू शकत नाही ना. 1-2दा म्हटलो की भाई माझे काय ऑडिशन घ्यायचं ते घ्या यार, मी बेसिक ऍक्टिंग वाला हूं यार. त्यांनी काय टेस्टिंग बिस्टिंग काय घेतली नाही, विश्वास टाकला. तर शूटिंग झाल्यानंतर दिग्दर्शक गजानन पडोळचं वाक्य होतं, गुरुजी सगळ्यात कमी त्रास जर कोणी दिला असेल तर तुम्ही दिला. आणि म्हणलं आम्ही पथनाट्यातून आलोय बाबा. पथनाट्य नो डाऊट रस्त्यावरचं नाटक, असं जसं कॅमेरा आहे, इथे पब्लिक उभी असते आणि इथे ऍक्टिंग करावी लागते. आणि तिथं आमच्या संस्थेने एकूण किमान 5000 पथनाट्य केली, त्यापैकी 1500 मध्ये मी असेलच, नो डाऊट. आमच्याकडे पुरावे आहेत सगळे, ते आम्ही त्याची हस्तलिखित वगैरे केली, ते फोटो बिटो लावलेले आहेत. तर मी मुळात ऍक्टरच आहे. पण आता केस गेल्यावर हे सांगून काय फायदा नाही. तुम्ही अभिनयाचं बोलत असताना आज नाटक आणि सिनेमा, नाटक म्हणजे जिवंतपण आणि सिनेमा म्हणजे काय टेकवर टेक. पण नाटक आता पडद्याच्या आड चाललंय, तर याचं कारण बघा, पुण्या मुंबई पुरती नाटकाचे प्रयोग होतात. पण मगाशी म्हणलो एक अभिरुची बदलली आणि सोशल मीडिया. म्हणजे आज 3 तासाचं नाटक बघायला मी इथून वाशीला किंवा पनवेलला जावं
तेवढी माझी आवड राहिली आहे का? जर मी 20 वर्षाचा तरुण असेल तर एकतर ती आवड लोकांची राहिली नाही. दुसरं की या गॅझेटमध्ये तुम्हाला ऍट ए टाइम जगातलं सगळंच मिळतं, काय पाहिजे ते. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त वाटोळं कुणी केलं असेल तर यानं केलं. टीव्हीनं 25% केलं होतं नाही का, आणि त्याच्यानंतर हा आला म्हणजे टीव्हीनं एकत्र बसू दिलं पण एकमेकांशी बोलू दिलं नाही, आणि यानं आला आणि यानं म्हणला तुम्ही एकत्र बसायची पण गरज नाही आणि एकमेकांशी बोलायची पण गरज नाही. आणि कोरोना नंतर तर याचं जेवढा म्हणजे आणि येणाऱ्या काळात भारतीय लोकांना नव्हे जगभरातल्या लोकांना याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. वर्गात पोटतिडकीनं शिकवतो डोळ्यात पाणी आणून, आणि तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी खाली मोबाईल मध्ये बघत असते. काय डोकं फोडून घ्या, सरकारने याच्यासाठी एवढा पगार दिलाय, मला याच्यासाठी नेमलंय. महिन्याचे मला सरकार 1.5 लाख रुपये देतं का की या लेकरांना तू काहीतरी दे, देण्याची माझी तयारी पण आहे पण घेण्याची तयारी नाही. आणि आपण बोंबलत बसायचं सरकार असं करते सरकार करते. फुकट तुझ्या दारात आणून ठेवलाय माणूस, त्याची तुला किंमत काय करायची. शेवटाकडे जाताना तुम्ही प्रेक्षकांना काय सांगणार म्हणजे कशा ह्याच्या संदर्भात? आज जो तुम्ही आता हा जो विषय घेतला हा माझ्या मी बऱ्याच वेळा म्हणतो हा इडियट बॉक्स आहे. सर्वांना इडियट करण्याचा हे आहे, बरोबर. तुम्ही एक कवी आहात, लेखक आहात, अभिनेते आहात. ह्यापासून कसं परावृत्त करता येतील? हे बघा, म्हणजे रमाकांत आचरेकर गुरुवर्य किंवा अजून मागे गेलो तर द्रोणाचार्य गुरुवर्य, हजारो गुरुवर्यांपेक्षा एक पुस्तक जास्त मोठं आणि श्रेष्ठ असं मी म्हणतो. तुम्हाला सांगतो, पुस्तकच आपल्याला या सगळ्या गर्तेतून वाचवू शकतात. याच्यावर माझी श्रद्धा आहे. तुम्हाला विश्वास होतो का बघा प्लीज. लेकरांना ते बाळ रडायला लागलं की मम्मी सगळ्यात आधी काय करते, काढ व्हिडिओ की धर. मग ते 3 महिन्याचं लेकरू त्याच्यातच अडकते, काय कळत नाही, माहित नाही क्या चल रहा है लेकिन फिर भी. आणि मग त्याला सवय लागते, आणि सवय कुठलीही घातकच आहे. लेकरांपासून मोबाईल दूर ठेवा, लेकरांच्या जवळ पुस्तकं घेऊन या. मी तर म्हणतो त्याच्या बर्थडेला ना त्याला छान 2, 4, 5 चांगली पुस्तकं द्या, आणि ती त्याच्याकडून वाचून घ्या. आणि हे बघा, सगळ्यात बेसिक फाउंडेशन कुठं प्रॉब्लेम झालाय तुम्हाला सांगू. सरकारनं कायदा केला विद्यार्थ्यांना शिक्षा करायची नाही, त्या दिवसापासून आपलं वाटोळं होत आलं. हम दो हमारे दो नावाचं प्रकरण होतं, नंतर हम दो हमारा एक आलं. त्याच्यामुळे ना आई वडील लेकराला मारत आहेत, ना शिक्षक मारत आहेत. त्यानं मारलं त्याची तर नोकरीच गेली होय. पण आई वडिलांनी आईनं मारलं तर बाप बोंबलते, बापानं मारलं तर आई बोंबलते. यांचा घटस्फोट व्हायच्या भानगडी. त्याच्यामुळं त्या लेकराला शिक्षा मस्त आहे, कंपल्सरी आहे. म्हणजे हे कुणाला पटो न पटो, पण माझं मत आहे, मी त्याच्यातूनच घडलोय. काही गोष्टी तुम्हाला प्रेमानं सांगून कळत नाही, तुम्हाला तेच पाहिजे. देवावरी विंचू गेला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजारेचे काम, अधमाशी तो अधम. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो देवाच्या मूर्तीवर विंचू चढलाय आणि तुम्ही त्याची आरती करणार आहे का? तिला चप्पल घेऊन ते विंचू मारायलाच लागेल. त्याच्यामुळे ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेतून आपण बोललं पाहिजे. आणि उद्या आपल्या लेकरांचं भविष्य जर चांगलं घडवायचं असेल तर पुस्तकाशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. प्लीज. शेवटाकडे जाताना मी एवढंच सांगेन, वाचाल तर वाचा, ह्या पलीकडे काही सांगता येणार नाही. एका साहित्यिकाशी बोललो, एका अभिनेत्याशी बोललो, एका लेखकाशी बोललो, म्हणजे आज वेगवेगळ्या भूमिकात आपण पवार सरांना भेटलोय. आणि पुन्हा एकदा सांगेल, ही मुलाखत झाली तर ज्या चुका असतील त्या माझ्या असतील, आणि जे काही चांगलं होणार आहे ते पवार सरांचं असेल. धन्यवाद.